श्री स्वामी समर्थ। आजच्या माझ्या या मोठ्या ब्लॉगमध्ये ना मी माझी सकाळची गुरांची कामाची जी रुटीन आहे ना ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। प्लस थोडीशी मुलांची मजा मस्ती, चहा पितानाची झालेली थोडीशी मुलांची मस्ती किंवा छान अशा झालेल्या थोड्याफार सकाळच्या फ्रेश वातावरणातल्या गप्पा आणि गावाकडचं सकाळचं हे गुरांचं काम। शहरात राहणाऱ्या लोकांना अशा गोष्टी जास्त बघायला आवडतात, म्हणून मी आज स्वयंपाकघरातलं काहीच नको म्हणलं शूट करायला, म्हणून मी आज माझं सकाळचं गुरांचं कामाचं रुटीन तुमच्यासोबत या मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सकाळच्या या कुडकुडत्या थंडीत अगोदर गुरांचं शेणघाण काढायचं असतं बघा। आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी गुरांची सकाळची कामं बघायला मिळणार आहे। इथं बघा सगळीकडचा झाडू मारलाय आणि छोटं असं केराचं बी गोळा केलेत। आता अगोदर पहिली गोष्ट म्हणजे गुरांचं शेणघाण काढायचं असतं, आणि ती शेळीची पिल्लं अजून छोटी यायची आपली ती तर तुम्हाला माहितीच आहे। आता ती शेळीची पिल्लं बघा कशी वरडायला लागली, तुम्हाला पण त्यांचा आवाज येत असेल, हो की नाही? त्यांना ह्या शेळीला इथं बाहेर आणून बांधती, इथं आपण हिची पिल्लं सोडायची इथं बांधू। अजून हिचं जोर भाजून घ्यायचं मला, म्हणून हिला बाहेर आणून आता सगळ्या शेळ्यांचा गोटा लुटून घेतला। आता ही सगळ्या शेंड्या भरून आपण उकळल्या टाकायच्या मी अजून बघ त्यांचा कसा कालवा चालला त्यांना। आता त्यांना त्यांच्या आईकडे सोडायचंय दूध प्यायला, त्याच्यामुळे त्यांचा एवढा कालवा चाललेला आहे। सकाळी एवढा सगळा कालवा असतो त्यांचा। सगळ्या माणसांना झोपीतनं उठवते, एखाद्या वेळेस कोण उशीर झोपलं ना तर यांच्या कालव्यानं उठून बसते बघा। ह्यांचं घर स्वच्छ करून घेतलं मग ह्यांची तिला यांच्याकडे सोडायची, सगळं घर स्वच्छ लुटून घेतलंय। आता ह्यांचं केअर करून घेऊन बाहेर टाकायचा, मग तिला सोडायची। केअर टाकून येते आणि यांची पिल्लं सोडायला पहिल्यांदा ना ही 2 मोठी पिल्लं सुटती त्या नावाज आहे ना काहीच ऐकू दे ह्यांना अगोदर सोडून घेते। तो गेलं तिकडे अजून दुसरी पण सोडायची। ही तर एवढी छोटी आहे ह्या 2, पण यांची किती घाई चालली, ह्यांना किती भूक लागली, एवढी घाई चालली यांची सोडायसाठी थोड्यापर्यंत पण दम नाही। पोट भरून दूध पिऊन आता निवांत उन्हात खेळत बसते ती, मला भूक लागली त्याच्यामुळे वरडायला लागली ती एवढी। त्यांना खायला आता त्यांच्या खालचा झाडू मारला, यांचं अगोदर काम झालं ना आपल्याला रात्रभर थंडी वाजते म्हणून आपण किती असं गरम झोपतो, पण ह्यांना काय असतं का तसं थंडीचं हे ह्यांचं शरीरच तसं दिलेलं आहे देवानं, ह्यांना थंडी वाजत नाही। त्याच्यामुळं सकाळी उठल्या अगोदर ह्यांचं काम केलं ना मग आपलं काम करायचं परत। तिकडं सूर्य उगवायला लागलाय आणि इकडं ह्यांची सगळी कामं झालेली ती बघा। आता या गाईला चारा पेंट ठेवली, हिला चारा परत ठेवायचा आता थोड्या वेळानं, अजून ऊन पडायला लागलंय चांगलं। पेंट खाऊन छानपैकी निवांत बसते ती। श्लोक एवढ्या थंडी आहे तरी पण तू का आलाय असं बाहेर? मी तर किती स्वेटर बिटर घालून पॅक केलंय आणि तू स्वेटर नाही काय नाही असं फिरायला लागलाय, कशामुळे फिरायला लागलाय? सूर्यप्रकाश यायला लागला, ह्याला माझी टोपी आहे ह्याला, त्यामुळे मला लय गार लागत नाही। टोपी फाटली की मागणं तुझी नको त्याला पळवू, थंडीमुळे रात्रभर कुडकुडून गेलेला आहे, आता चांगलं छानच तो कसं उड्या मारायला लागले, पळवू नको त्याला। आता मस्त असा सूर्यप्रकाश यायला लागलाय, आता थोडंसं ऊन पडायला लागलंय, छान असं खेळते ती उबदार वातावरणात। आता रात्रभर कुडकुडून गेलेले ती बिचारी, खेळू दे त्यांना। तू रात्रभर पांघरून घेऊन झोपला आणि आता सूर्यप्रकाश घ्यायला आलाय आणि त्यांना लागला आता खेळू दे नाही। आज तुझी शाळा किती वाजता सुटणार आहे? 1 वाजता। लवकर सुटणार आहे। हो। आता आपल्याला न्यू इयरचं पण एखादं काहीतरी चित्र ही काढायचंय, न्यू इयरचं पण काहीतरी सेलिब्रेशनचं करायचंय।
आणि आवडता कार्यक्रम आहे. 26 जानेवारी तर जवळ आली. 26 जानेवारीची पण थोडीफार तयारी करावी लागेल आपल्याला आता. आता तू त्या पिल्लांसोबत किती वेळ खेळणार आहे? थोड्या वेळ खेळतो, नांगोळ करून शाळेत जाईल मग. आज तुझी शाळा लवकर सुटणार आहे ना? हा लवकर का? अगं आमच्या सरांची मॅडमची मीटिंग आहे त्यामुळं. होय, त्यांचा ताना नको काढू. सकाळी गुरांची तर कामं झाली. आता मस्तपैकी फ्रेश होऊन ना लेकरांना चहा करून दिलाय बघा. काय चाललंय तुमचं दोघांचं? चहा चहा आणि बिस्किट. तुझं सर तुला कुठली कविता शिकवता येतं ग? बघा ते तसलं पुस्तकातलं शिकवतात. आमच्या मॅडम तुला आवडत येते का? हो, सरांपेक्षा तुमचे मॅडम चांगले. अरे ह्याला खायला दिलं नाही तुम्ही, ती का वरडत बसले? त्याला एक त्याला पण टाका की. या त्यांनीच दिला. खाऊ दे, तेवढं खाऊ दे अगोदर. तुमच्या नाश्त्यासोबत त्याचा पण नाश्ता होऊन जातोय. बाबांनी वैरण आणली का रे गुरांना? आणली. आता त्यांचा नाश्ता झाला होता, त्यांना पण वैरण टाकून घ्यायला लागती. इथं शेंगा काल उकडून ठेवल्या त्या, ती पण अजून तुम्हाला खायच्या त्या. आता नको, चहा सोबत नसतेत खायच्या, परत खा. मम्मी खरं पण बाबाने नाही. होय, लवकर आपल्याला कणसं पण मकाची खायला. मकाची कणसं म्हणल्यावर लयच भारी. वैरण बघू, वैरण खायच्या कामाला आणि आपण कणसं खायच्या कामाला, काय का? त्या भारी वैरणीला कणसं तर भरपूर मोठी बनणार आहे. हो, थोडे थोडे अजून छोटी छोटी कणसायची, पण जरा मोठी झाली ना मग आपण ते खायचं. टाकायचा आणून ठेवला अजून. अजून शेळ्या सोडलेल्या नाही त्यामुळे हिथं आणून ठेवलाय. शेळ्या सोडल्या की आतमध्ये जाळी घेऊन टाकायचं, म्हणजे छोटी छोटी करडं खाते. कसं सायकल पळतोय बघ. त्या शिळीला पुढं आण. भारी हिची सायकल, कुठं पण माळात ना पळती. हा, बुलेट बनवली. हान पुढं आण. सायकल लावती ताजा जात नसली तर. काप पटापटा, फास्ट काप. दादा हेच पुढचं सरळ येणार. कांद्याची पात बी करूया दादा आपण. चिकन 65 करतोय का तू? चिकन लॉलीपॉप बी करायचंय. तुमचा एवढा मस्त खेळ बघून तर मला माझ्या लहानपणीच्या खेळाची आठवण यायला लागली. ओवी तर स्वयंपाकाला लागली. माझा स्वयंपाक अजून झाला नाही, पण ओवी स्वयंपाकाला लागली आहे का नाही? गोल चिरू कर कांदा. कसं बी चिर. तुला मी मत तुला काय आणून देतो. हो, हे जर चिरत्यार हे जर पाठीवर बसायला लागतं. पात आणतो मी. हा, आण पाठ. ह्याची पण आहे की ह्या कांद्याची पण राहू दे, आणतोय म्हणलं.